नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज बनवूयात शिमल्याची भाजी। तर त्याच्यासाठी मी हे 4 शिमले काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे। तर आपण आता हे कट करून घेऊया। आता ही आपली शिमला चिरून झालेली आहे। तर हे आपण आता पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर मी इथे हे पाण्यामध्ये टाकून घेत आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही। आता ही मी शिमला मिरची पाण्यात टाकलेली आहे। तर आता आपण कांदा आणि टोमॅटो हे आता आपण दोन्ही लागले चिरून घेणार आहोत। हे बघू शकता मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे। आता आपण कांदा चिरूयात। चला मित्रांनो, आता मी गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे आणि हा इथे मी गॅस पेटवलेला आहे। तर आपला आता हा पॅन गरम झाला पाहिजे, तोपर्यंत आपण वाट बघूया। चला मित्रांनो, आता हा आपला पॅन गरम झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आता हे तेल थोडंसं आपलं गरम झालं पाहिजे आहे। तर आता आपण थोडं थांबूया तेल गरम होईपर्यंत। चला मित्रांनो, आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया। बघू शकता मित्रांनो, हे तेल आपलं किती छान गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। तर हा आपल्याला कांदा आता छान लालसर भाजायचा आहे। बघू शकता मित्रांनो, आपण हा आता आपला कांदा छान लालसर भाजलेला आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। हे मी इथं टोमॅटो टाकत आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही। हे मी टोमॅटो टाकलेला आहे। आता हाही टोमॅटो आपल्याला छान भाजला पाहिजे आहे। तर आपण आता हा भाजून घेऊया। चला मित्रांनो, आता आपला हा जी कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करणार आहे। चवीनुसार आपण हे मीठ टाकून घेतो मित्रांनो। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। तर मी ही हळदही याच्यामध्ये टाकून घेत आहे, बघू शकता तुम्ही। आता मी हे छान परतून घेते, मीठ आणि हळद टाकले ते। चला मित्रांनो, हे आता आपण हळद आणि मीठ टाकलेले छान परतून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया। छान ही मी धुतलेली आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, बघू शकता तुम्ही। हे मी टाकून घेत आहे सगळे आणि मग आपण ह्याला छान हलवून घेणार आहोत एकदा टाकून सगळी झाल्यानंतर। चला मित्रांनो, आता ही मी सगळी शिमला मिरची टाकून झालेली आहे। तर आपण ह्याला एकसारखं हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान आपलं हलवून होत आहे। तर मी आता हे हलवून घेऊन नंतर ह्याच्यावरती थोडंसं वाफ देणार आहे। तर बघू शकता हे तुम्ही मी किती छान हलवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार। चला मित्रांनो, आता मी ह्याच्यावरती
एक 5 मिनटं झाकण ठेवणार आहे, छान वाफलून देणार आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ टाकूया. घाण चला मित्रांनो, आता 5 मिनटं झालेले आहे, तर आपण ह्याला वाफ दिलेली आहे. बघूया आपण आता आपली शिमला भाजी कशी वाफवलेली आहे का ते बघून घेऊया. हे बघू शकता मित्रांनो, आता आपली शिमला भाजी छान 5 मिनटं वाफवलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया. चला मित्रांनो, आपण आता ह्याच्यामध्ये आपला सातारी मसाला टाकून घेऊयात. मगाशी मी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता काय मी मीठ टाकत नाही आहे. आपलं हे मसालाच टाकलेला आहे मी, घाटी मसाला आपला. तर हे बघू शकता तुम्ही, आता मी ह्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती तिखट एकसारखं हलवून घेऊया. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे, ही वाफेवरतीच भाजी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही, हे मी आता हे अजून वाफ देणार आहे चांगलेला, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यावरती एकसारखं हलवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. परत आपण झाकण ठेवून एक 5-10 मिनटं वाट बघायची आहे. ही छान आपली भाजी वाफवणार आहे आणि आपण ही शिमला मिरची वाफेवरच बनवायची आहे. चला मित्रांनो, आता आपली 10 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी आता तयार झाल्यात, आपण घेऊया. बघू शकता मित्रांनो, आपली भाजी आता ही तयार होत आलेली आहे. बघू शकता छान आपली ही भाजी वाफवलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. त्याच्यामध्ये मी आता मित्रांनो हे शेंगदाण्याचं कूट 2 चमचा घालणार आहे. बघू शकता मी इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर आता आपण हे एक जीव करून घेऊयात त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही, आपल्या आता ह्या भाजीला तयार झालेलीच आहे. खूप छान वाफवलेली पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि काही जर माझ्या बोलण्यात हे होत असेल तर प्लीज मला समजून घ्या. मला अजून बोलताना थोडं जमत नाही आहे, मी अजून नवीन आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, त्यामुळं मला प्लीज तुम्ही समजून घ्या. ही आता आपली भाजी इथं तयार झालेली आहे. तर प्लीज माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.